नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता टीव्ही नेक्स्ट मराठीचा कार्यक्रम कट्ट्यावरच्या गप्पा. तर मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजायला सुरुवात झाली आहे. गेल्या 5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ना त्या कारणानं लांबल्या गेल्या होत्या आणि त्यामुळेच प्रदीर्घ काळानंतर आता या निवडणुका लवकरच होणार आहे. कदाचित या निवडणुका पुढील 4 ते 5 महिन्यात होऊ शकतात आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडे अवघे काही दिवस किंवा काही महिने शिल्लक राहिले आहेत. लक्षात घ्या की कोणतीही निवडणूक ही अचानकपणे लढवली जात नाही किंवा या निवडणुकीला एखादा उमेदवार अचानक सामोरा जात नाही. त्याची सुद्धा काही कॅल्क्युलेशन्स अगोदरच ठरलेली असतात. कोणत्याही निवडणुकीची तयारी इच्छुक उमेदवार वर्षभर अगोदरच करीत असतो. या सगळ्याचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकाची तयारी काही इच्छुकांनी अगोदरपासूनच तयारी केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषी वातावरणात साजरा झाला. यावेळी कोल्हापूरमधील जर बॅनरबाजी पाहिली ना, तर नक्की लक्षात येतं की या निवडणुकीसाठी कोणकोणत्या प्रभागामधून कोणी कोणी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. आणि त्यामुळं साहजिकच गणेशोत्सवाच्या निमित्तानं काही जण आपण या निवडणुकीत इच्छुक असल्याचं चित्र दाखवून दिलं, तर दुसरीकडे काही जण या निवडणुकीमध्ये उतरणार हे निश्चित असलं तरी पण गणपती उत्सव असो किंवा येणारा दसरा असो किंवा दिवाळी असो, हे सगळेजण आपण या निवडणुकीत इच्छुक आहोत हे जरी एक्सप्रेस ते होत नसले तरी त्यांची इच्छा मात्र दडून राहिलेली नाही. कारण त्यांना माहित आहे की जर आपण या निवडणुकीसाठी इच्छुक आहोत हे जर एक्सप्रेस झालं तर आपले हात कदाचित सैल सोडावे लागतील आणि त्यामुळं आतापासूनच खर्चाला सुरुवात करावी लागेल. ऐनवेळेस आरक्षणामध्ये बदल झाला तर आपण केलेल्या तयारीवरती पाणी फिरू शकतं आणि म्हणूनच काही जणांनी संभाव्य खर्च टाळण्यासाठी आपले पत्ते झाकलेले आहेत. मंडळी, तिसऱ्या बाजूला कोल्हापूरचं राजकारण हे नेत्यांच्या शब्दावरती चालणारं राजकारण आहे. काही वर्षातील किंवा मागील काही वर्षातील जर राज्यपातळीवरच्या घडामोडींचे पडसाद जर पाहिले तर त्याच्या प्रतिक्रिया सुद्धा कोल्हापूरमध्ये उमटलेल्या दिसून येतात. या राजकीय मंथनामध्ये काही जण आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलेत तर काही जणांनी निष्ठा बदलत वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केला. आता हे प्रवेश जरी जनतेच्या कल्याणासाठी, शहराच्या विकासासाठी केलं असं सांगितलं जात असलं तरी निवडणुकांमध्ये त्यांना तिकीट देण्याच्या शब्दावरतीच त्या त्या पक्षामध्ये त्यांचे प्रवेश करून घेण्यात आलं असल्याचं बोललं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहा, तिकीट तुम्हालाच देऊ असा शब्द देऊन अनेक जणांचे होणारे पक्ष प्रवेश थांबवण्यात आले. त्यामुळं आरक्षण पडल्यानंतर नेमकं शब्द दिलेल्यांचं आणि शब्द देऊन ज्यांना थांबवलेलं आहे त्यांचं चित्र, त्यांचं भवितव्य काय राहणार याचीच घालमेल प्रत्येक संभाव्य उमेदवाराच्या मनामध्ये दिसून येत आहे. काही जणांनी आतापासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोल टाकायला सुरुवात केली आहे. यामध्ये आपल्या प्रभागामध्ये कोणता चेहरा आश्वासक वाटतो अशा पद्धतीचे प्रश्न विचारून हे सध्या व्हायरल केले जात आहेत आणि त्यामुळेच प्रत्येकाचे इनबॉक्स जवळपास आता फुल होत आहेत. गमतीची गोष्ट अशी की ज्या उमेदवारांकडून हे पोल तयार करण्यात येऊन व्हायरल केले जात आहेत त्यांचे समर्थक या इच्छुक उमेदवाराला पोलच्या माध्यमातून जास्त पसंती देत आतापासूनच हवा तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. काहीही झालं तरी थांबायचं नाही हे त्यांचं नक्की ठरलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या लढवत आतापासूनच अनेक इच्छुक आपली या निवडणुकीसाठी हवा तयार करण्याच्या मागे लागलेले आहेत. एक गोष्ट नमूद करावी लागेल आणि ती म्हणजे सध्या नगरसेवकांकडे कोणत्याही प्रकारचं पद नसल्यामुळं त्यांना प्रभागाचा विकास ज्या प्रमाणात करायला हवा होता तो त्यांना करता आलेला नाही. आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे राज्यात जे सरकार असतं त्या सरकारशी सुसंगत भूमिका घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशासनाचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करावा लागतो. सध्याची परिस्थिती लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या नाड्या प्रशासकांच्या हातात आहेत. त्यामुळे एखाद्या विकास कामाला जर निधी हवा असेल, एखाद्या ठिकाणी रस्ते, ड्रेनेज, गटर्स किंवा पायाभूत सुविधा ज्या नगरसेवकाच्या माध्यमातून केल्या जात्या त्या जर करावयाच्या असतील तर त्यासाठी सत्ताधारी असणाऱ्या लोकांच्या किंवा सत्तेच्या जवळ राहणं हे सोयीस्कर राहतं. हे सगळे आराखडे बांधत काही जणांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. परंतु ज्यावेळेस तिकीट वाटपाची वेळ येईल त्यावेळेस अनेक जण इच्छुक असल्यानं ती नाराजी उफडून येऊ शकते किंवा बंडखोरीचे मार्ग सुद्धा निवडले जाऊ शकतात. म्हणूनच मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालेल्या पक्षांमध्ये
उद्या या इच्छुकांना कसं सामावून घ्यायचं याच्यावर सुद्धा सध्या बरीच खलबतं सुरू आहेत. एकंदरीतच निवडणुकीला प्रत्यक्ष प्रारंभ जरी झाला नसला तरी पडद्याच्या मागं बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. प्रभागनिहाय कोणते उमेदवार सर्वदृष्ट्या सक्षम आहेत, कोणते उमेदवार निवडून येण्याच्या मेरिटवरती आहेत, यांचा अंतर्गत सर्वे सुद्धा मंडळी सध्या सुरू आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या शहर जरी वरवर शांत असलं तरी अंतर्गत मोठ्या घडामोडी सुरू आहेत. एकदा प्रभाग रचना आरक्षण जाहीर झालं की हे सगळे पत्ते खुले व्हायला सुरुवात होईल. पण तुर्तास पडद्याच्या मागं राजकीय सालीपटलावरती अनेक गोष्टी पडद्याआडून मांडल्या जात आहेत. आगामी काळात मोठ्या राजकीय नेत्यांचे दौरे कोल्हापूरमध्ये होणार आहेत. हे लक्षवेधी ठरणार असून या दौऱ्यात अनेक राजकीय भूकंपाचे संकेत देखील दिले जात आहेत. तर मंडळी, सध्या आपण इथंच थांबूया. टीव्ही नेक्स्ट मराठीवरती बघत राहा तुम्ही कट्ट्यावरच्या गप्पा.